अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते. मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आपण आज बघणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये की आपण बघा सेवा करत असतो, पूजा अर्चा करत असतो, आपल्या स्वामींची सेवा करत असतो, पारायण करत असतो. आणि त्यावेळेस काय होतं ना, कधी कधी बघा आपलं मन लागत नाही, आपल्याला पूजा करू वाटत नाही, सेवा करायला आपल्याला बसू वाटत नाही. तर आपल्या तर म्हणजे असं वाटतं, निगेटिव्हिटी असं पूर्ण थकल्यागत वाटतं किंवा वाईट विचार येतात, अश्लीष विचार येतात बघा. आपल्या आपल्या माइंडमध्ये अश्लीष विचार येतात. तर आपल्याला सेवा करूशी नाही वाटत बघा. आळस येतो, झोप येते, जांभळी येते, डोकं दुखतं. तर हे सगळं कसलं कारण असतं माहितीये का? तर ते फक्त असतं नकारात्मकता. आपल्या आजूबाजूला जी असते नकारात्मकता, की ती नकारात्मकता आपल्या आपल्या देवाजवळ आपल्याला जाऊन देत नसते, पूजा अर्चा काही करून देत नसते. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा, तुम्हाला असं सकारात्मकता वाटण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला दररोज सकाळ संध्याकाळ ज्यावेळेस तुम्ही देवपूजा करता, ज्यावेळेस तुम्ही आपल्या स्वामी सेवा करत असतात, त्यावेळेस तुम्ही बसत असता बघा, कोणतीही संकल्पयुक्त तुम्ही सेवा करत असता, काही करता तुम्ही देवाच्या याच्याबद्दल, तुम्ही काही सेवा करता, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, संपूर्ण घरात तुम्ही गोमूत्र शिंपडायचं आहे. कारण गोमूत्र हे एवढं प्रभावी आहे ना, 33 कोटी देव आहेत गोमूत्रामध्ये. काही लोक पितात सुद्धा गोमूत्र, कारण पिलेलं सुद्धा चांगलं असतं. पण मी नाही म्हणणार की तुम्ही प्या गोमूत्र म्हणून तुम्हाला मी सांगते, संपूर्ण घरामध्ये तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे. आणि तुमच्या स्वतःवर सुद्धा पूर्ण शिंपडायचं आहे बघा. स्वतः शिंपडायचं, थोडंसं डोक्यावर सुद्धा तुम्ही शिंपडू शकता. आणि मग तुम्हाला काय करायचंय, देवासमोर बसायचं आहे. आणि मग तुम्ही आहे ना, गायत्री मंत्र बोलायचा आहे. तर तुम्ही 3 वेळा बोला, 24 वेळा बोला गायत्री मंत्र. तुम्हाला माहित असेल, लक्ष्मी तुम्ही तुमच्या सेवेला सुरुवात करायची आहे, देवपूजा तुम्ही करायची आहे बघा. पण तुमच्यात सगळी पॉझिटिव्हिटी येईल, सगळी जी निगेटिव्हिटी नकारात्मकता जी तुमच्या आजूबाजूला आहे ती सगळी नाहीशी होईल आणि तुमच्यात एक सकारात्मकता येईल. तुम्हाला तेव्हा पूजा करूशी वाटेल. हा माझा अनुभव आहे स्वतःचा, म्हणून मी मला तुमच्यासोबत शेअर करेल. कारण मी जे स्वतः करत असते तेच तुम्हाला सुद्धा मी सांगते. तर बघा, मग तुम्ही असं करून बघा. आणि मग तुम्ही काय करायचं, गायत्री मंत्र तुम्हाला माहित असेल. गायत्री मंत्र कोणता, तर बघा, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. परत एकदा सांगते, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. हा आहे आपला गायत्री मंत्र. तर हा तुम्ही दररोज बोलू शकता. दररोज तुम्ही बोला पूजेच्या वेळेस, कोणी विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्हाला झोप येते, ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं आता पूजा करायचीच नाही असं वाटतं ना, त्या दिवशी तुम्ही आवर्जून करा. आणि दररोज तुम्ही केलं तर अतिशय उत्तम, खूप चांगलं. कारण मी दररोज करते, सकाळ संध्याकाळ मी माझ्या घरात दररोज गोमूत्र शिंपडत असते. आणि स्वतःवर गोमूत्र शिंपडते मी. आणि तेव्हाच मी देवासमोर बसते पूजा करायला, असं करत असते मी. त्यामुळे सुद्धा आपल्याला सुद्धा छान वाटतं आणि आपल्याला सुद्धा पूजा करूशी वाटते. बघा काय होतं ना, कधी कधी आपण ज्यावेळेस नामस्मरण करतो, आपल्या स्वामी समर्थ महाराजांचं नामजप करत असतो, त्यावेळेस काय होतं बघा, आपलं मन लागत नाही, आपल्या डोक्यात विचार येतात. पूर्ण आपण एक माळ करतो, कोणी 11 माळी करतो. तर काय करायचंय बघा, आपण 11 माळी तुम्हाला शक्य नाही ना, तुम्ही 1 माळ करत जा. पण ती तुम्ही मनाच्या एकाग्रतेने तुम्ही करत जावा. कारण कसं आहे ना, जर तुम्ही 11 माळी करणार आणि त्याच्यात तुमचे विचार येणार डोक्यात आणि तुम्ही माळ जप करणार, तर त्याचा काहीच फायदा होणार नाही. कारण बघा, ज्यावेळेस आपण माळ जपतो ना, त्यावेळेस फक्त डोक्यात एकच विषय ठेवायचा की आपले स्वामी महाराज आणि आपण. फक्त या 2च गोष्टी आपण समोर ठेवायच्या आपल्या. आणि बाकी काहीच ठेवायचं नाही की मला आता स्वयंपाक करायचंय, माझा नवरा आलाय, मला ही काम आहे, ती काम आहे, असं काहीच विचार करायचा नाही. फक्त आपले स्वामी महाराज आणि मी, फक्त असा विचार करा तुम्ही. आणि मग तुम्ही माळ जप करत जा. मग तुम्ही 11 माळी जप करा, 1 माळ जपा, 5 माळी जपत जा, काही हरकत नाही. फक्त ती मनापासून जपा, मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. आणि काय होतं, कधी कधी नामस्मरण करताना आपलं लक्ष लागत नाही, आपल्या डोक्यात नको ते वाईट विचार येतात. आपण माळ जप तर करत असतो, पण आपल्या डोक्यात अनेक विचार येत असतात. त्यासाठी तुम्ही काय करायचं, तुमचं लक्ष फक्त आहे ना, कधी पण ज्यावेळेस आपण नामस्मरण करतो त्यावेळेस फक्त आपलं लक्ष आपल्या कानाजवळ ठेवायचं आणि आपल्या ओठांजवळ, तोंडाजवळ ठेवायचं आहे. आपण कसं बोलतोय, कसं आपण उच्चार करतोय त्या शब्दाचा, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कसा उच्चार करतोय, फक्त तिथं तुम्ही लक्ष द्यायचं आहे बघा. मग तुमचं लक्ष लागेल आणि तेव्हा मग तुमचं नामस्मरण तुम्ही व्यवस्थित कराल. बस एवढी छोटीशी माहिती होती, मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी आपल्या स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि श्री स्वामी समर्थ याला कोणी विसरू नका. जर तुम्ही नवीन असाल, माझे व्हिडिओ आता कोणी बघत असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.